नमस्कार मंडळी, आज आम्ही आलेलो आहेत ठाण्याच्या आर मॉलला। तुम्ही बघू शकता तिथे पार्किंगची सुविधा किती सुंदर केलेली आहे। घराला जशी लिफ्ट असते तशी गाडी ठेवण्यासाठी सुद्धा त्यांनी लिफ्टची सोय केलेली आहे। माझ्या मुलांना मॉलमध्ये खास खेळण्यासाठी यायला खूप आवडते। तिथे खाण्याच्या वस्तू पिझ्झा, बर्गर, पास्ता, डोसा असे पदार्थही खूप छान असतात। माझी मुलं खेळण्याचा आनंद खूप सुंदर लुटत आहेत। तुम्ही बघू शकतात माझी दोन्ही मुलं मस्त खेळत आहेत। आर मॉलमध्ये खेळण्याच्या खूप साऱ्या सुविधा केलेल्या होत्या। इथे हा व्हिडिओ गेम आहे। व्हिडिओ गेमवर पहिले माझ्या मुलीलाही बसायचं होतं, पण तिथे हॉरर लावलेलं असल्यामुळे ती बसली नाही। नंतर सेकंड टाईम जेव्हा तो कार्टून टाईप त्यांनी व्हिडिओ लावला त्यावेळेला मुलगा आणि मुलगी हे दोघेही बसलेले आहे। तिथे हाताने तिथे बाण सोडायचे आहे, त्यामुळे ते दाबल्यानंतर त्यांना जे डोळ्याला लावलेलं आहे त्या स्क्रीनवर त्यांना ते व्हिडिओ दिसत आहे आणि त्यानुसार जसं आपण इथे ह्या मोठ्या स्क्रीनवर दाखवलेलं आहे त्या प्रकारे तो व्हिडिओ त्यांना छोट्या त्या डोळ्याला लावलेल्या स्क्रीनवर हे दिसत आहे। हॉरर व्हिडिओसुद्धा इथे खूप छान प्रकारे मुलांनी एन्जॉय केलेला आहे। सुरुवातीला माझा मुलगा हॉरर व्हिडिओ बघायला खूप घाबरत होता, पण थोडं बघितल्यानंतर त्याला थोडं डेअरिंग आलं आणि नंतर त्याने तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला। आपले मुलं तिथे स्क्रीनवर काय बघत आहे ते आपल्याला मोठ्या स्क्रीनवर इथे बाहेर दिसतं, पण काही सस्पेन्स असेल तर तो या स्क्रीनवर ते दाखवत नाही, ते फक्त मुलांना त्या स्क्रीनवरच बघायला मिळते। आर मॉलमध्ये हे हॉरर व्हिडिओ किंवा कार्टून व्हिडिओ यासाठी त्यांनी जेवढे लिमिटेड सीट दिलेले आहे तेवढेच तिथे बसणार आहेत। आपण एक्स्ट्राचे तिथे बसू शकत नाही आणि याचे तिकीटसुद्धा पुष्कळ आहे। त्यानंतर माझी मुलगी इथे अशा घोड्यावर बसलेली आहे। तो घोडा वर खाली करत आहे। चल मेरे घोडे तुगडुक टू अशा पद्धतीने माझी मुलगी एन्जॉय करत आहे। बऱ्याच प्रकारच्या खेळण्या असतात, काय खेळावे काय नाही असे मुलांना होऊन जाते, पण वेळ कमी असल्यामुळे आम्हाला जेमतेम जेवढे जमले तेवढे आम्ही नक्कीच ट्राय केले। माझ्या मुलांना असे साधे आणि छोटे छोटे गेम खेळायला खूप आवडतात, कारण की आमच्या घराजवळ एकही गार्डन नसल्यामुळे मुलांना कुठेतरी घेऊन एन्जॉय करावा म्हणून आम्ही सुट्टीच्या दिवशी मॉलला नेहमी जात असतो। दरवेळेला आम्ही ठाण्याच्या वेगवेगळ्या मॉलमध्ये भेट देत असतो। आता इथे माझी मुलगी हा कुठला तरी गेम खेळत आहे, मलाही त्या गेमचं नाव माहीत नाही, पण तिला समजते त्या पद्धतीने ती खेळते। ते काहीतरी कार्टून आहे, ते वर येतात आणि त्याला आपण ते मारायचं आहे, त्यानुसार ते पॉईंट जमा होतात। अशा प्रकारे माझी मुलगी ते एन्जॉय करत आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता की ते वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ गेम्स वगैरे लावलेले आहेत। त्यानंतर असं कब्बशी आहे, त्यानंतर बॉल फेकायचा गेम आहे, त्यानंतर माझी मुलगी अजूनही ते ट्रायल्स करते आहे, तिचा अजूनही गेम संपत नाही आहे। तुम्ही बघू शकता की ती जोरात मारते आहे ती। त्यानंतर हे बास्केटबॉल असतो, तो मोठ्यांपासून लहानांपर्यंत सगळेच जण खूप एन्जॉय करतात आणि खेळायलाही सोपा आहे। आणि लहान मुलांचा गेम हा बास्केटबॉलचा एका साईडला होता आणि मोठ्यांचा हा एका साईडला होता। त्यानंतर हा टेडी बिअर आणि सायकल काढण्याचा गेम, ते फक्त दाखवण्यासाठी दिसतात, पण ॲक्च्युअलमध्ये तसं काहीही निघत नाही। जसं दाखवतात तसं आपण काढूही शकत नाही, ते फक्त आपल्याला एक दिशाभूल करण्याचा प्रयत्न हा केलेला असतो। तिथे वर एक कैची लावलेली आहे आणि कैचीला ती दोरी लावलेली आहे आणि दोरीला ती सायकल अडकवलेली आहे। कैचीच्या साहाय्याने ती दोरी कट करायची आहे, पण तसंही होऊ शकत नाही, त्यामुळे आपल्याला ती सायकल भेटणार नाही। इथे चॉकलेट्स ठेवलेले आहे, चॉकलेटचा पण गेम आहे। इथे टेडी बिअर ठेवलेले आहे, टेडी बिअरचाही गेम आहे। पण ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग असतो, ज्याला खेळता येतात ते व्यवस्थित प्रकारे हँडल करून बरोबर त्या पकडमध्ये घेऊन ते टेडी वगैरे हे काढत बसतात। इथे आम्ही सगळी फॅमिली आले आहे। इथून बघू शकता माझे चुलत सासरे, सासू, आई, माझे मिस्टर आहेत, माझी मुलं आहेत। अशा प्रकारे आम्ही सर्वजण मिळून एकत्र एन्जॉय करायला, गेम खेळायला आणि येत असतो। या ठिकाणी टेडी वगैरे बघू शकता तुम्ही किती छान प्रकारे तिथे ठेवलेले आहेत। सायकलचा गेम आहे। आम्ही सगळे आतुरतेने बघत आहे की ॲक्च्युअलमध्ये काय आहे। अशा प्रकारे आम्ही हा दिवस खूप एन्जॉय केलेला आहे। तुम्ही नक्की अशा मॉलला भेट जरूर द्या। धन्यवाद।